तर कोणकोणत्या ठिकाणी ठाकरे वर्सेस भाजप असं चित्र दिसतंय पाहूयात। त्यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम असल्यानं माज करतायत, संकट नीट ओळखा, मुंबई वाचायला हवी, त्यांचं स्वप्न गाठण्यासाठी आपण एकत्र, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। आमचं आणि मनसेचं जागा वाटप पूर्ण, नाराज असलेल्यांसोबत संवाद साधला जाईल, पुण्यातील चित्र स्पष्ट होईल, संजय राऊतांची ही माहिती। उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये जागा वाटपाचा प्रश्न नव्हताच ना, नाहीच आहे। कामाला लागलो आम्ही, कार्यकर्ते कामाला लागले। आता ईव्हीएम मोदी पैसे वाटप यावरून विरोधक टीका करतील, अशा वक्तव्यांना जनता आता गांभीर्यानं घेणार नाही, शिरसाटांची ही टीका। आता ईव्हीएम म्हणायचं, मोदी म्हणायचं, नंतर पैशाचा वाटप म्हणायचं, अशा प्रकारे वक्तव्य करून मतदार काहीतरी तुमच्या बाजूने कळेल अशी शक्यता कुठेही दूरपर्यंत नाही। म्हणून आता या वक्तव्याला लोक एक मजाकीचा विषय म्हणून पाहतात। भाजपच्या उमेदवारीवर ठाकरेंच्या सेनेचे अखिल चित्रे यांची टीका, तर उमेदवार कोण? पटेल, त्रिवेदी, शाह, झा, जयस्वाल, यादव, शर्मा, गाला। आता कळलं असेलच, भाजप छातीठोकपणे का नाही सांगत की मुंबईचा महापौर मराठी असेल, ट्विट करत टीका। महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे 12 वाजणार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीवरून नवनाथ बन यांची ही टीका। खरं तर उद्धवजी ठाकरे रात्री 3:30-4 वाजेपर्यंत जागे होते, म्हणजे जनतेवर काही उपकार केलेले नाहीत। आज तुम्ही 3:30 वाजेपर्यंत जागलात काय, 4 वाजेपर्यंत जागलाय काय? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुमचे 12 वाजणार। मुंबई गुजरातवाल्यांना पाहिजे, मात्र मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं त्यांचं स्वप्न मोडायचंय, बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। तर भाजपकडून उत्तर भारतीयांना जास्तीत जास्त तिकीट, अविनाश जाधव यांची ही टीका। मुंबई आपल्यापासून वेगळी करण्याचे त्यांचे स्वप्न आहेत, ते स्वप्न उद्ध्वस्त करायचे आहे। आणि मुंबई मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे, ती आपली राहिली पाहिजे। ठाकरे बंधूंनी परिस्थिती पाहून निर्णय घेतला, जनाधार निघून जातोय, लक्षात आल्यावरती एकमेकांचा आधार शोधला, पंकज भोयर यांची ठाकरे बंधूंवरती टीका। ठाकरे बंधू हे जेव्हा परिस्थिती त्यांनी बघितली आणि आपला जनाधार कुठेतरी आपल्या हातून निघून गेला असं वाटल्यानंतर दोन्ही बंधूंनी एकमेकाचा शहारा त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे। राखी जाधवांचा भाजपमध्ये प्रवेश, मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, पराग शहांच्या उपस्थितीमध्ये राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश। नाशिक महापालिकेत महाविकास आघाडीची एकत्र निवडणुकीची घोषणा, मात्र ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून उघड नाराजी व्यक्त, 40 पेक्षा जास्त पदाधिकारी राजीनामा देण्याच्या भूमिकेत, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आंदोलनही।